तर सध्या काही ठिकाणी दोस्तीतच कुस्ती पाहायला मिळते, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा। निलेश घायवळ संदर्भातील अजित पवारांच्या आरोपांवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आव्हान, चर्चेसाठी मी एका व्यासपीठावर यायला तयार, असंही केलं स्पष्ट। स्थानिक पातळीवर समस्या मांडण्याचा प्रयत्न, मी सर्व पुरावे दाखवले आहेत। महेश लांडगेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती अजित पवारांचं उत्तर। अजित पवार शरद पवारांचे नाही झाले, इतरांचे काय होणार? असदुद्दीन ओवैसी यांची अजित पवारांवर टीका। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये नुरा कुस्ती, असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल। नवी मुंबईत परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहणार नाही। नवी मुंबईत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गणेश नाईकांना टोला। शिवसेनेच्या उमेदवारासाठी बेलापूर, जुईनगर, वाशी भागात शिंदेंचा रोड शो। आपला अजेंडा विकासाचा, त्यांचा स्वार्थाचा, अशीही टीका। गेल्या काही दिवसांपासून नाशिककर भाजपामधील चित्रविचित्र होताना पाहायला मिळत आहेत। शिवसेना नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख विलास शिंदे यांचा टोला। नागरिकांना हे पटलेलं नाही, नाशिककर यावेळी शिवसेनेला साथ देतील असा विश्वास व्यक्त। नवी मुंबईमध्ये भाजपचा महापौर वसणार, मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास। पुढील 20 वर्ष घरपट्टी वाढवणार नाही, मंत्री गणेश नाईक यांचं मतदारांना आश्वासन। मतं मागताना फक्त भाजपच्या कमळासाठी मतं मागा, कोण काय बोलतं त्याचा विचार करू नका, भाजपचे नेते अनिल बोंडे यांचं वक्तव्य। नवनीत राणांकडून युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार। चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका। तर नांदेडची भाजपा प्रायव्हेट लिमिटेड झाली आहे, चिखलीकरांचा टोला। भाजपा आमदाराकडून शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या आरोपांचं खंडन। शिवसेनेनं नेहमी हाणामारी, शिवीगाळ आणि तोडफोडीचं राजकारण केल्याचं मेहतांचं वक्तव्य। यासह अशी दादागिरी मीरा भाईंदर शहरात आम्ही सहन करणार नाही, असंही विधान। प्रकल्पातील महापालिकेचा भूखंड हस्तांतरित न करता हडपल्याचा दावा सरनाईकांनी केला होता।